नमस्कार मित्रांनो, आपल्या शेतकरी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज घेऊन आलोत आपण आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलोत. हे बप्पू चाललेत आत्ताच इथं यांनी सरकी लावण्यासाठी रेगुटी मारली. तुम्ही बघू शकता वातावरण पण असं ढगाळ वातावरण झालं. काल परवा थोडा पाऊस पडला आहे. तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की इथं पूर्ण उन्हाळ्यामध्ये जसं ढेकळं वगैरे होते ते आज तसं होतं, परंतु आता पाऊस पडल्यामुळं पहा कसं हिरवगार आणि वातावरण पण थंडगार झालंय. आमच्या शेजारी बाजूला शेरकरी लावते सरकी लावायला चालू आहे. त्यांची झाली पण दिवस सकाळपासून. आमची रेगुटी पारडी नसल्या कारणाने आमची पण हा हे बैल उभा आहे आमचे. थोडे राहिले आता. आज आमची रेगुटी झाली की उद्याच्याला बाया वगैरे लावून उद्याच्या दिवसात आम्ही फायनल करून घेणार आहेत. कारण की जेवढा दिवस लेट होईल तितके दिवस मग नंतर पिकावर पण परिणाम होतो ना, बरोबर येत नाही, ॲव्हरेजला मार खातं. इथं तुम्हाला तर दाखवलं, इथं आम्ही गुरांसाठी कडूळ पेरलंय, ज्वारी ते बघू शकता बघ, त्याला दाखवलं नाही उगले हो खरंच. हे पहा, आम्ही त्या दिवशी तुम्हाला पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. हे पहा इथं ज्वारी उगून पण आलेली, भरपूर ज्वारी उगली. आता पाऊस आल्यामुळे लवकर उगायला लागली, नाहीतर मग त्याला थोडा टाइम लागला असता, भिजायला वेळ लागला असता पाणी. पावसाची पावर अशी की 2 दिवसात त्याला कोंब आले. नॅचरल जे पाणी आहे ना त्याच्यामध्ये खरंच म्हणजे शेतकरी म्हणतात ना की पावसाचं पाणी अमृतासारखं असतं म्हणून निसर्गासाठी. कारण तुम्ही विचार करा की 4 महिन्याचाच पाऊस असतो, परंतु 12ही महिने झाडे राहतात, जगतात. म्हणजे त्याच्यामुळंच आहे ना रे, काहीतरी असेल ना पावसाच्या पाण्यामध्ये. आता ना तुम्ही बघू शकता ना, आता हे सरकी लावलेली नाही, आता उद्या चालू करणार आहे आम्ही. शेजारींच आमच्या चालू आहे त्यांची लावायची, पूर्ण झाली पण त्यांनी एक बाजी लावली, बाई लावून ते करून चालू आहे त्यांची. आमचं कसं झालं, आमची आज झालीच नाही. रेगुटी मारणं चालू आहे. कधी पण मागच असतं माहिती का. अरे जाऊ दे, आपल्या घरी काम होतं रे थोडं, आम्हाला थोडं घरी काम होतं, त्यामुळं अर्जंटमध्ये महत्त्वाचं काम होतं थोडं, त्यामुळं आम्हाला आज सरकी लावत नाही. आणि बाई पण भेटल्या नाही. कोरडं निघतं का? हो, खाली कोरडं. बघा तुम्ही बघू शकता, आज सरकी लावा तरी कशी, आता एक बोटभर पण वरलं नाही. कशी लावा सरकी, पाऊस एवढा झाला नाही तरी पण. शेतकऱ्याचं कसं आहे, आशा खूप अवघड असते. थोडं पाऊस पडला की शेतकऱ्याला वाटतं सरकी लावून ते करून टाका, येईन पाऊस. त्या आशेवर सरकी लावायला चालू केली लोकांनी. आम्ही पण उद्या लावणार आहे. 4 बोट ओला आहे म्हणतात. आता उद्या पाऊस आला तर बरं आहे, नाहीतर अवघड आहे. आता ह्यानी तर लावली, तुम्ही पाहू शकता लावते ते. आता त्यांचं पाऊस आला तर लय भारी आहे. आमचं जर आपल्याला काय ना उद्या पाऊस आला तर आपण बी लावून घेतलं, बघूनच जाईल. हां, 1 दिवसाने. पण पाऊस नाहीच आलं तर काय करायचं आपण? बरं, आमच्या बाजूच्या पण लावली. नाही, उद्या जर पाऊस नाही आला तर आपण कसं लावायची का नको? शकत नाही ना. बघा बरं, तुट होती. आज जर पाऊस आला ना तर आमची उद्या सारखी भारी होऊन. पण पाहू शकता तुम्ही, आजचं काय पावसाचं आहे वातावरण, पण काय शक्यता नाही आहे आज यायची. आपल्याला सांगून थोडंच येतो. हा ना, आला तर बरं होईल. अजून काय चान्सेस त्याचे यायचे? संध्याकाळी आला तर लय चांगलं. उद्या आमची सरकी लागून चांगली उगून येईन 2 दिवसात. आणि आज आम्ही सगळं रान तयार करून ठेवलंय आणि चालू आहे सध्या. हे बघा, नांगर ते सरी पाडणं. आमच्या शेजारची पलीकडची तिकडचे लिंबाच्या पलीकडे शेत आहे ना, त्यांनी पण लावून काढली. सगळ्यांनी लावली, फक्त आमची राहिली. आमच्या ह्याच्यामुळं, घरच्या कामामुळं राहिली, नाहीतर आमची दरवेळेस सगळ्यात 1 नंबर असते. आणि उद्या आता बाया वगैरे गावात लावून ठेवतात. बघा, आता पण तो आजच कंटाळा आला याला. कशाचा कंटाळा आहे काय माहिती? काय कंटाळा आला तुला? अजून तू सुरुवात केली नाही तोपर्यंतच एवढं रान बघूनच वाटतं ना रे कसं होईल. बापरे, लोक तर बघते किती मोठे. ते 3 जण आहे, 1 जण लावलेले. तर तुझ्यापेक्षा ते पण त्यांचं वय जास्त झालेले. तो असं पळत लावायला पाहिजे. आता उद्या तू बघ ना, तू पळत लावायला पाहिजे. सगळ्यात पुढं तुझी पात दिसली पाहिजे मला. बघू ना आता उद्या कसं करतो. अरे डेअरी कमी कर ना, कोणीच वाढीतो का?
बघू शकता. आणि म्हणतो ढेरी वाढली. याला काम नको वाटतं माहिती आहे का सर. तुम्हाला सांगते मी, याला काम नको वाटतं. उद्या बघा ना तुम्ही, तो कसा सर्की लावतोय. तर तुला लय फास्ट लावायला लागणार आहे माहिती आहे का. पण बयाच्या सोबत हा ना, बयाच्या तू एक पोल पुढंच, बया बया असतात. तू आपल्याला कुणाला आडू येण्याची वेळ जाणार. तसं काही नाही, आडव्याची वेळ नाही. तुझी बयाची 1 लाख तुझ्या 2 लागल्या पाहिजे. तू तरुण आहेस, जवान. अरे बाबा, सर्की लावायचं लय अवघड आहे. त्यांना माहिती आहे का मित्रांना, आपल्या युट्यूबवर तुला काय माहिती. तुम्हाला माहित नाही का, कमेंट्समध्ये सांगा तू ज्याने ज्याने सर्की लावली त्यांनी. काय माहिती. तेच म्हणलं, ज्याने ज्याने सर्की लावली ना त्यांना सांग. आपण इथे पेरून घेतलं ना. हा, इथं पेरलेलं आहे ना, ते उगलेलं दाखवलं ना. तू एक विचार केला का, हा, की काय त्या विचार. दिवशी आपण ब्लॉक केला त्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर किती दुःख होतं, किती वेदना होत्या. ते तर आहेच. आणि आज परंतु ते जर आता मी लागवड बी नाही झाली पण पाऊस आलाय, ह्याच कारण किती म्हणजे आनंद वाटतो. म्हणजे असं आतमधून आनंद असतो का, असं काही नाही. ते तर आहे. बरं वाटतं, गार वातावरण होतं त्या दिवशी, किती रखरख. खरं ह्याच टायमाला आपण ब्लॉग बनवला होता ना तो. हो, हेच काय मला. आणि कसं आपल्याला येऊ पण वाटत नव्हतं, पण तरी म्हणलं जाऊ दे आपण बघू. हो. अरे अरे, चालले ते बैल चालले आमचे. ए त्याला हे कर, जातीन ते पलीकडच्या रानात. तर हे बैल असे बैल चांगले, पण आता तिकडे गेलेले तर वडील, त्यामुळं सकाळ धरून चालू ना. त्यांनी माहिती आहे का, ते खांबा दिसतोय ना तुम्हाला, तिथून स्टार्ट केलं होतं बैलांनी. तर तिथून तर डायरेक्ट आता त्या खांब्यापर्यंत जायचं आहे. सकाळ धरून बिचारी चालते. त्यांना काय जीव नाही काय, त्यांना तरी काय म्हणावं. त्यांना कंटाळा आला असेल आणि त्यांना थोडं हे करायचं ना रे नाना, थांबवायचं पाहिजे होतं. त्यांनी नेलं वाटतं पुढं. हे काय इथून तिकडे वळील आहे. चालेल तुला येत नाही का चालवायला. चालू बरं, बघू तुला काय आहे का नाही टॅलेंट. नुसतं म्हणतो मी शेतकरी आहे, मी शेतकरी आहे. बघू ना शेतकरीच आता बघू बघा आता आपण शेतकरी राहील, शेतकरी आहे का नाही बघू, चालू येतं का नाही. अरे येतंय परला, जमायले जमायले जमायले. नाही त्यांनी जास्त असं काही काम केलेलं नाही, पण करतो छोटे मोठे शेतातले कामं. हा ना, तेच ते तर आहे, करून करून येते ना. तुला जमायला लागले नाही. बघू शकता किती ना नाही साऱ्या पडते, म्हणजे 2 साऱ्या पडतात. 2 साऱ्याच आहे का. हा, ह्या 2 पडत असते, एक आणि 2 ही लास्ट मध्ये ते डबल येतं ना. बैल हुशार लागते त्याला, आपण ते तर आहेच. बघू शकता आमचे, बघा बघा माझ्या भाईला कसं येत आहे. त्यांनी पण फर्स्ट टाइम ट्राय केलेलं आहे बरं. त्याने आधी काय असं केलेलं म्हणजे आऊत आणलेलं नाही आहे. मी आधी नोकरी करीत होतो ना, नोकरी 3 वर्ष नोकरी नाही करत. आता तू हेच करायचं. तुला जमलं नाही ना ते, आता तुला हेच बैल आणि आऊत आणि शेती तुझ्याकडेच बघायला. पण छान आहे, पहिल्या वेळेस ट्राय छान आहे. आपले चालले जुडी आपली कशी मस्त आहे. आणि भारी का नाही. मला येईन का बरं चालवायला. बघा मला म्हणते मला जमणार नाही, मी त्याच्यापेक्षा जास्त शेती करते का. शेतीतलं सगळं कसं काय जमणार नाही. गणित आहे, गणित काय वेगळं आहे काय. नाही, मला एकदा ट्राय करून दे ना प्लीज. बघू दे ना, बघू दे ना. तर बघा आम्हाला जमतंय कसं सांग मला. अरे येता वेळेस बघ. नाही नाही नाही, थोडं ट्राय करून दे. थांबा अरे थांबा ना, त्यांना ते चाललंय एकीकड. अरे मग मला जमन कधी मग मला बघा बरं, आम्हाला देत नाही. अरे तिथं खराब झालं यार. मजाक नाही, मला करायचंय घरच. नाही जमणार. जमतंय इकडे तिकडे लुटीत धरा लागत. आणि मग मला ट्राय तर केल्याशिवाय कसं येईन बरं. बघा बरं तुम्ही, तुम्हाला हात पण लावून देणार नाही. पुन्हा म्हणतो तुला कसं येईल. ह्याला काय आधी येत होतं का. मी म्हणलं ते चालले होते बैल, तुम्ही पाहू शकता. मी म्हणलं की धर धर धर, मग धरलं त्यांनी. तू येता नाही बरं, येता नाही. मला काय वाटत नाही रे, चालवायला यायला पाहिजे. परंतु मग नुकसान जर होत असेल तर कसं सांग बरं तू. बघू शकता कसं आहे वातावरण. आता 4:30 वाजले. जाऊ दे, मला तो काय उद्देत नाही. आता तू तसंच नुसतं म्हणतो माहिती आहे का, तुम्हाला नाही देणार आहे माहिती आहे. बघा तिथून आणलं आम्ही
ते मग माझे वडील आले, त्यांना वाटलं याला येतच नाही, ते पाणी प्यायला गेले होते. हां ते तिकडे इथं, याला काही येणार नाही वाटलं त्यांना, त्याने आणलं पुढं आणि ते माझ्यामुळेच आणलं. द्यायच पाहिजे. मी म्हणलं बैल चालले तू धर, आणि चाललो नाही तर ते थांबिलं असतं तू. चला आता उद्या आपण हिच्यामध्ये लावणार आहे सरकी. उद्याला सरकी काढायचा ब्लॉग बघा नक्की. आणि आपलं हे चालू आहे कंटिन्यू. आता ह्यो काय मारण एक एवढा घेऊन जाईल तू, नंतर त्याला काहीतरी कामं वाटतं ते बाहेर जाणार आहे. आणि आता माझे वडील चालू होते. आणि सर्वांना बाय. बघा चिंचीचं झाड, तुम्हाला उद्या चिंचीच्या झाडाची ओळख करून देईल मी. ते मोठे चिंचीचं झाड आहे ते बघू शकता. अय वळ्या बाय. बघा मास्तर आहे, ह्याला काहीच नाही झालं तरी ओरडत राहतो. ते बैल लय चांगले आहेत, हा चांगला नाही फक्त. तुला ना हँडल 2 बैल हँडल करताय ना, एवढे गरीब बैल आहे माहिती आहे का. काय नाही तुम्हाला धक्का लावून देत नाही, नुसतं चालायचं. नाही चालून देत तुम्हाला, नाही काय करून देत नाही. तू राहू दे बाबा, चालू तू. उद्या मी पेरायचं शिकणार आहे मी डायरेक्ट. हा बघा गाणं, याला काही येत नाही माहिती आहे का. करायचं तर सगळ्यांना, पण यायचं म्हणलं पण प्रयत्न आहेत. चलो बघा आपला शेतकरी नांतर कर काय येतोय ना, प्युअर शेतकरी बाबा. चला सर्वांना बाय आजच्या ब्लॉगमध्ये. उद्या भेटू आपण सरकी लावायच्या वेळेस. नक्की ब्लॉग बघा, तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. आम्ही काय असंच मजाकमध्ये बनवतो, एवढं काय आम्हाला भारी येत नाही बनवायला, पण छोटासा प्रयत्न आमचा. बाय सर्वांना. नाना बाय बाय. आमची कशी बैल ते सांगा, आणि आमचा शेतकरी कसा हे सांगा नक्की कमेंटमध्ये. बाय सर्वांना.